नमस्कार शेतकरी बंधूंनो, चला आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या YouTube चॅनल तुम्ही लाईक शेअर सबस्क्राइब नसेल केला आतापर्यंत तर पटापट खालच्या लाल बटनावर जाऊन क्लिक करावे, कारण की आजचा व्हिडिओ तुम्ही थंबनेल मध्ये बघितला असेल कशावरती होणार आहे आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेतकरी मित्रांनो. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण कपाशी लागवड केली आहे. कपाशी संग आपण मूग उडीद तूर सगळीच लागवड केली आहे. कॉमन आपण क्षेत्र बघितलं, आपलं पिकं बघितले मित्रांनो. तर शेतकरी सहसा उडीद मूग तूर आणि कपाशी लागवड करतात मित्रांनो. त्यानंतर भुईमूग असो किंवा कोणते आर्थिक पीक असो वेगळे वेगळे ते करतात, पण सगळ्यात जास्त पीक ह्याच्यावरतीच शेतकऱ्यांचा भर असतो पावसाळ्यामध्ये. शेतकरी मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये काय बघणार आहोत मित्रांनो, तर ह्याच्यामध्ये आपण तुम्ही बघितलं असेल कोणते कोणते आपण टॉपिक टाकले मित्रांनो. तर आपण न वेळ घालता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी परत एकदा सांगत आहे की सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण जर बघितलं शेतामध्ये, जर आपण कधी गेलो शेतामध्ये केल्यानंतर बघू शकतो आपल्या शेतामध्ये आपल्या कपाशीवरती कधी कधी पांढरी माशी असते मित्रांनो, बारीक 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 माशी असते मित्रांनो. खूप मोठी माशी नसते, छोटी माशी असते. त्यानंतर बारीक हिरवे तुडतुडे असते मित्रांनो. त्यानंतर त्याला मावा असतो, मावा चिटकलेला असतो मित्रांनो झाडाला त्या. तर हे ह्याच्यावरती उपाय काय, ह्याच्यावरती औषध कोणते आपण या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला ते औषध कोणत्या कोणत्या पिकावर तुम्ही यूज करू शकता ते पण आपण बघणार मित्रांनो. आणि मित्रांनो चला तर व्हिडिओला आपण सांगत आहे तुम्हाला मी कोणते कोणते औषध वापरायचे. मित्रांनो तुम्ही पहिलं वापरू शकता चॅलेंजर किंवा सुपर. मित्रांनो आपण तुम्ही बघू शकता आता सध्याला फेमसला उलाला आणि पनामा चालू आहे. मी तुम्हाला उलाला आणि पनामा कधी फवारायचे आणि कधी फवारणी करावी हे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर तुमची पहिली फवारणी असेल शेतकरी मित्रांनो तुमची पहिली फवारणी असेल, मी डबल सांगत आहे, तुमची पहिली फवारणी असेल तर तुम्ही उलाला आणि पनामा वापरू नका मित्रांनो. त्याचं कारण सांगणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मी ज्या पहिले सांगणार आहे, जो पहिला फवारणी सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला खास सांगणार आहे ती कोणती सांगणार आहे, तर तुम्हाला चॅलेंजर किंवा सुपर फवारायचे. त्यानंतर सुपर फवारू शकता. त्यानंतर चॅलेंजर किंवा सुपरचा रिझल्ट मित्रांनो तुमच्या समोर आहे, तुम्हाला स्क्रीनला दिसेल असेल पाठीमागे की तुमच्या समोर रिझल्ट आहे, एकदम क्लास रिझल्ट आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघितलं तर शेतकऱ्यांची काही मुलाखत पण घेतलेली आहे, शेतकऱ्यांची मुलाखत तुम्हाला दिसत आहे पाठीमागे. तर त्यांचे रिझल्ट जर बघितलं त्यांचे रिझल्ट एकदम छान आहे मित्रांनो. तर मित्रांनो त्याच्यानंतर ते चॅलेंजर आणि सुपरचं काम काय मित्रांनो, तुम्ही चॅलेंजर सुपरचं काम जर केलं तर तुम्ही हिरवा तुडतुडा माशी आणि मावा हे नाहीसं करताय. त्यानंतर तुमच्या झाडांची ग्रोथ होत आहे, टॉनिक सारखं काम करत आहे, तुमच्या झाडांची ग्रोथ होत आहे, काळुंकी येत आहे, झाडांची वाढ होत आहे. तुम्हाला मित्रांनो पहिली फवारणी करायची असेल तर पहिली फवारणीसाठी तुम्हाला एकदम हार्ड असं औषध घ्यायचं नाही. तुम्हाला चॅलेंजर आणि सुपर एकदम भारी रिझल्ट आहे, एकदम त्याच्या झाडाला कोणताही नुकसान होत नाही किंवा कोणतंही तुमचं, कारण जसं तुम्ही लहान लेकरांना ट्रीट करता तसं तुम्हाला लहान रोपांना ट्रीट करायचंय. तर झाडांचं बघितलं तर त्यांना नॉर्मल म्हणजे इफेक्ट करत नाही असे त्यांना औषध द्यायचे आणि त्यांनी रिझल्ट पाहायचा आहे मित्रांनो. तर तुम्हाला ते चॅलेंजर आणि सुपर फवारायचं. त्यानंतर मित्रांनो त्यासंग तुम्हाला एक फुल बहार फवारायचं, जेणेकरून माझा एक जवळजवळ दीड महिना झाला आहे कपाशी लागवड करून आहे, त्याला आता पाते पण फुटत लागले. फुल बहारचं काम काय मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते फुल बहारचं काम आहे. त्यानंतर तुम्ही मित्रांनो फुल बहारचं काम असं आहे की तुमची कळी वाढते, तुमचं पातं वाढतं, तुमच्यानंतर तुमची पात्याची फांदी असते, एका फांदीला जवळजवळ 8 ते 10 मोड लागतात. ते कशामुळे लागतात तर तुम्ही फुल बहार फवारलं तर फुल बहारची जी फांदी ती लांबते, त्यानंतर त्याची पातं लागतं, हिरवपणा येतो, शेंडा म्हणजे झाडाचा शेंडा वाढतो, ग्रोथ होते. हे तुम्ही फुल बहारमध्ये तुम्ही फवारू शकता मित्रांनो. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर स्टिकर, तुम्ही हे स्टिकर पण फवारू शकता. स्टिकरचं काम काय मित्रांनो, स्टिकरचं तुम्ही पूर्वाचं स्टिकर असेल, सिलिकॉन बेस्ड स्टिकर तुम्ही कोणतंही वापरू शकता मित्रांनो. त्यानंतर स्टिकर जर बघितलं मित्रांनो स्टिकरचं काम काय करतं, तर ते तुम्ही जर फवारणी केली आणि पाऊस जर आला एक अर्धा एक तासामध्ये तर ते ओढून तुमचं जे झाडाला जे औषध आहे ते थांबून धरण्याचं काम करतं, जेणेकरून ते पांगत नाही मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्ही जर हे कॉमन एकदम खर्च करायचा नाही, खूप शेतकरी 1000 2000 3000 एकरलाच खर्च करत आहे फवारणीला, तर ते तुम्हाला करायचं नाही मित्रांनो. कमीत कमी बजेटमध्ये तुम्हाला पहिली फवारणी करायची आहे. तुम्ही मित्रांनो चॅलेंजर आणि फुलबहार त्यासोबत तुम्ही कोणते जे टॉनिक असेल अजून कोणतं तुम्ही प्लॅन्टचं टॉनिक फवारू शकता मित्रांनो. तुम्हाला एकदम सोपी आणि सरळ पद्धत आहे फवारणी आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघितलं तर आपल्या युट्यूबला खूप दिवसापासून व्हिडिओ पडत नाही, पण इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ पडत राहतील आणि ते पण असे एडिटिंग केलेले व्हिडिओ राहतील. पहिले शेतामध्ये असायचे आपल्या शेतामध्ये पण राहणार आहे. त्यानंतर कसं पहिलं थोडंसं ॲक्टिव्हिटी वाटत होते मला, थोडेसे आपण बनवण्याचा प्रयत्न करू शकतो, कारण आवडते असे व्हिडिओ बनवा मित्रांनो. आणि तुम्हाला ही पहिली फवारणी फवारायची आणि कमेंटमध्ये रिझल्ट सांगायचा आहे की रिझल्ट कसा आहे, कारण की मी स्वतः फवारली आहे, मला रिझल्ट माहिती आहे मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला फवारून रिझल्ट कमेंटमध्ये सांगायचा आहे त्यासाठी. आणि आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचे. धन्यवाद.